जीतने के लिए, क्योंकि जीत के है ना सबसे टॉप कहते पहले ऐसी टीम थी जो कि क्वालिफाई करने वाली टीम थी, और दूसरी ऐसी अब देखिए पहले नंबर पे जाने के लिए क्वालिफाई 1, क्वालिफाई 2, उसके बाद में एलिमिनेटर 3, एलिमिनेटर 4, कहीं ना कहीं एक चांस मिलता है। तो ये मुकाबला मुंडे वॉरियर्स के लिए भी बहुत ज़रूरी है। हमारे साथ में कॉलिंग बॉक्स में कहते हैं कि ऑस्ट्रेलिया में मशहूर है रिकी पॉन्टिंग, और इस किन्वर्ट के मैदान में सैंडी पॉन्टिंग, गेंदबाजी में उमर कुरैशी, और बल्लेबाजी मार पे आप देखिए तो डॉक्टर बालाजी नागरगोजे उनके साथ में बॉडी शरीर से दूर से खेला सीधा वसीम के हाथों में, फर्स्ट बॉलर फर्स्ट विकेट। उमर कुरैशी ये गेंदबाज नहीं है, कमर तोड़ गेंदबाज है, पहली गेंद पे विकेट। एक और टपका संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट। ही आहे माहेर हॉस्पिटल, माननीय डॉक्टर अनिल राठोड व कराळे दातांचा दवाखाना माननीय डॉक्टर निखिल कराळे यांची बळीची टाळी। पहली गेंद पे कहते हैं बहुत देर के बाद में, बहुत मेरे हिसाब से 6 दिन के बाद में अब नंबर आया था अल्ताफ को, वो पहली गेंद पे बहुत बड़ा अच्छा कैच पकड़ा वसीम ने, फर्स्ट विकेट डाउन। जमीर आए हैं बल्लेबाजी करने के लिए अब मैदान में, नाम इस बल्लेबाज का जमीर है, बेहतर काम हमेशा करते हैं और लगातार देखिए उमर कुरैशी हमेशा देखिए बेस्ट लीडिंग विकेट टेकर ऑफ दिस टूर्नामेंट हमेशा रहते हैं, लेकिन आज का दिन पहले गेंद पे विकेट मिला, दूसरी गेंद पे डॉट गेंद, कंजूसी भरी गेंदबाजी, लॉफ्टेड शॉट एक और मरतबा, लेकिन इस बार जाएगा बाहर, कनेक्शन प्रॉपर जमीन के बल्ले से फटका असा धुवाधार, हा गेला षटकार। माननीय डॉक्टर वसंत बामणे यांचे सुंदर हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर किनवट यांचा दणदणीत षटकार। बाद में जमीन के बल्ले से 6, बहुत अच्छी गेंद डाली है, बिल्कुल रन लेना चाहते हैं, भाग 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 मिल्खा भाग भागे है, क्योंकि डॉक्टर बालाजी नागरगोजे एक काफी एक्सपीरियंस वाले खिलाड़ी हैं। डॉक्टर एसोसिएशन की अगर बात करेंगे तो सबसे बेहतर मैचेस खेलते हैं नांदेड़ में, छत्रपति संभाजीनगर और उसके साथ में किनवट का पूरा तालुका। कहीं ना कहीं डॉक्टर एसोसिएशन के जितने मैचेस होते हैं उसके अंदर सबसे बेस्ट एक अर्धशतक भी इनका नाम है इस टूर्नामेंट में। लेकिन यहां पर दुर्घटना घटी है, बल्ले का किनारा मिला और विकेट कीपर का सहारा मिला। पहली गेंद पे तारीफ हो रही थी, लेकिन पहली गेंद पे गोल्डन डक के शिकार बने, विकेट नंबर 2। संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट। आज बड़ा मौका है इनको भी, क्योंकि अगर देखिए नजर डालेंगे तो फाइपर इन द हॉल पूरा करने का मौका रहेगा। खेळ व्हावा तुमचा दमदार आणि शानदार हीच आमची इच्छा, खेळ व्हावा तुमचा दमदार आणि शानदार हीच आमची इच्छा। जाकीर सरांची व्हिजन अकॅडमी व व्यंकट सोमवंशी यांचा रुद्रा ढाबा यॉन्स कडून नवीन आलेल्या फलंदाजाला खूप साऱ्या शुभेच्छा। बहुत जबरदस्त गेंद डाली थी, काटा बदला गेंद ने, बिल्कुल देखिए थोड़ा सा पुश करना चाहते थे, लेकिन वहां पर काटा बदल के गेंद बल्ले का किनारा लेकर सीधा दीपक बट्टलवार के दस्तानों में समा गई, बहुत बड़ी विकेट। हालांकि देखिए डॉक्टर बालाजी नागरगोजे एक बढ़िया फिनिशर के रूप में हमेशा काम करते हैं, लेकिन इस मैच में आउट ऑफ फॉर्म नजर आए, क्योंकि पहली गेंद पे उम्मीद भी की नहीं थी, इस से गेंद ने काटा बदला है। तीसरा झटका यहाँ पर, दूसरा झटका लगता हुआ न्यू बैटर बल्लेबाजी करने के लिए मैदान में अखिल। 7 रन 2 विकेट के नुकसान पे 2 खिलाड़ियों ने साथ छोड़ा है। वाओ, बैंक ऑन टारगेट उमर कुरैशी। कहते हैं ना कि क्रिकेट में वर्ल्ड चैंपियन में मशहूर है इंदापुर का टाइगर एजाज कुरैशी, लेकिन किनवट का ये उमर कुरैशी, एक छक्का या एक सिंगल 2 विकेट अपने नाम किए। उमर कुरैशी की गेंदबाजी लाजवाब है, बल्लेबाजी को रोकना इस गेंदबाज की खासियत है। एक के बाद में 7 2 विकेट के नुकसान पे। ही पहा ओव्हर संपली।
न्यू बैटर बल्लेबाजी करने के लिए यहाँ पर कमाल का चौका यहाँ पर अर्जित करते हुए जमीर के बल्ले से कमाल का चौका 4 रन। पाहुनी मौका हा मारलाय चौका नागरगोजे हॉस्पिटल जनरल फिजिशियन अँड सर्जन यांचा सनसनीत चौका। ये अद्भुत खेलते हैं खिलाड़ी शिवा है ना, ये भी बेहतर गेंदबाज है लेकिन कमाल का चौका जड़ते हुए लॉफ्टेड शॉट, गेंद बस ऊपर खड़ी हुई है। अखलास डाउन दी बॉल और अखलास कभी नहीं गलती करता क्योंकि नाम में क्लास। कहां से भागा ये देख लीजिए। संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट। ही आहे माहेर हॉस्पिटल माननीय कहते हैं ना इंसान का टाइम जब भी होता है आणि शानदार हीच आमची इच्छा। खेळ व्हावा तुमचा दमदार आणि शानदार हीच आमची इच्छा। जाकीर सरांची व्हिजन अकॅडमी व व्यंकट सोमवंशी यांचा रुद्रा ढाबा यॉन्स कडून नवीन आलेल्या फलंदाजाला खूप साऱ्या शुभेच्छा। लाल अगर देखिए तो जब मैं बात कर रहा था दिन आपका खराब है ना तो आप जो भी कर लीजिए आपके लिए अच्छा होता नहीं है। अगर दिन आपका अच्छा हो जिस तरह से अखलास ने कहते हैं लोग है ना ऐसे रुकावट में कैच होते हैं लेकिन अखलास देखिए बिल्कुल उस तार के नीचे से चला गया है। मानो कि उसको काफी बड़ा एक्सपीरियंस है और वो काम करते नजर आ रहे हैं। लॉफ्टेड शॉट घुटना टेका उसके बाद में एकदम कड़क शॉट खेला है, मिलेगा रन 4। पाहुनी मौका हा मारलाय चौका नागरगोजे हॉस्पिटल जनरल फिजिशियन अँड सर्जन यांचा सनसनीत चौका। अंदर आती हुई गेंद तंग कराएगी। थोड़ा हल्का सा यहां पर देखिए तो थोड़ा सा भाग्य के धनी है मैं कहूंगा। अगर कोई खिलाड़ी अगर नजदीक होता तो शायद एक कैच लपक लेती, लेकिन यहां से देखिए बहुत अच्छी गेंद, बिल्कुल देखिए काटा बदला गेंद ने। पहले गेंद पे चौका, उसके दूसरे गेंद पे थोड़ा सा स्तब्धित कराने वाले गेंद डाले। बिल्कुल यहां से 16 पे 3 विकेट बहुत जल्दी गिरे नागरगोजे वॉरियर्स की टीम की अगर बात करें। वाह भाई वाह, एकदम कड़क 100 सुनार की 1 लोहार की जबरदस्त खेला है खिलाड़ी अकील के बल्ले से 4। हा मारलाय चौका नागरगोजे हॉस्पिटल जनरल फिजिशियन अँड सर्जन यांचा सनसनीत चौका। तो ठीक है, हमारे इरशाद भाई कह रहे हैं कि 100 सागवान के 1 बागवान का कमाल का चौका यहां पर अर्जित करते हुए 20 पे 3। एक और दूरी ऊंची और 6 की मंजूरी, शॉट कड़क 6। असा धुआधार हा गेला षटकार माननीय डॉक्टर वसंत बामणे यांचे सुंदर हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर किनवट यांचा दणदणीत षटकार। 6 and now 3 विकेट लॉस। अखिल है ना आज बहुत जबरदस्त बल्लेबाजी कर रहे हैं, शायद देखिए जैसे गए टूट के पड़े क्योंकि यहाँ पर जानते हैं, लेकिन ये मैच बहुत जबरदस्त है। दोनों के बीच में बिग राइवरी, उमर कुरैशी सामने अनिल। वाह, ये गेंदबाजी बहुत प्रेरित करती है। सबसे देखिए तो बहुत जबरदस्त गेंद डालते हैं, वेरिएशन इसके पास में बहुत है तो शायद उसके अंदाज से गेंदबाजी करते हैं, ज्यादा रूम देते नहीं है बल्लेबाज को और बिल्कुल बखूबी काम करने वाले गेंदबाज है उमर। सामने अनिल को कुछ खास कुछ क्षणों के लिए रुकना भी पड़ेगा अपनी पारी को बनाने के लिए। नहीं इस बार देखिए बिल्कुल यॉर्कर लेन गेंद थी, अच्छा खेला है उसको क्लास की तरफ, हल्का सा सिंगल मिलेगा और सिंगल के साथ में बढ़ेंगे आगे 27 लॉस ऑफ 3 विकेट। तीसरा ओवर प्रगति में आप देख रहे हैं यहाँ पर 27 रन 3 विकेट के नुकसान पे। एक तरफ देखिए तो फ्लाई स्लीप, गली, शॉर्ट स्क्वेयर, शॉर्ट मिड विकेट, पॉइंट, शॉर्ट कवर, मिड ऑन, लॉन्ग ऑफ और दूसरा खिलाड़ी मिड विकेट के क्षेत्र में और कवर से खेलना चाहते हैं पॉइंट के ऊपर से। और जो क्या कर दिया आप, उमर की तकदीर यही है, जब जब है ना उमर गेंदबाजी करते हैं 2-3 कैचेस तो ड्रॉप हो ही जाते हैं। हे प्रभु, हे हरि राम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद, ये क्या हुआ? असा कसा या पठ्याचा तोल सुटला, डावलली हातातील संधी कारण झेल सुटला। नागरगोजे हॉस्पिटल त्वचारोग, बालरोग, वातविकार चिकित्सक। क्या ड्रॉप हुआ है, मौका मिला यहाँ पर अखिल को, सामने अब अनिल।
एक और इस बार देखिए, इस बार जाइए, भागिए, गेंद को उठा के लाइए, कमर का जबरदस्त ये शॉट खेला, स्क्वेयर कट। हा मारलाय चौका। नागरगोजे हॉस्पिटल जनरल फिजिशियन अँड सर्जन यांचा सनसनीत चौका। जबरदस्त यहाँ पर देखिए, बैकफुट पे गए, बैट जबरदस्त ट्रांसफर करके कमाल का चौका, 32 पे 3। क्या छोटे के बाद चौका और लुटता नजर आ रहा है। इस बार लॉफ्टेड शॉट खेलना चाहते हैं, सबसे सेफ हैंड वसीम के दस्तान, विकेट नंबर 3 उमर कुरैशी को मिलता हुआ। एक और टपका। संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट। हर मंजर को, हर मुश्किल को जीते। आमची इच्छा जाकीर सरांची व्हिजन अकॅडमी व व्यंकट सोमवंशी यांचा रुद्रा ढाबा यॉन्स कडून नवीन आलेल्या फलंदाजाला खूप साऱ्या शुभेच्छा। सबकी नजर के समय में मुंबई वाले कहते जेपी पैनल के मुन्ना पठान, राम पाटोले, उसके साथ में नितेश कदम इसी गाड़ी से रवाना होंगे मुंबई की तरफ, लेकिन 10 तारीख को होंगे, 9 तारीख तक यही है उमर। अजमत आए, वाऊ क्या बात है अजमत, फटका हा गेला षटकार। माननीय डॉक्टर वसंत बामणे यांचे सुंदर हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर किनवट यांचा दणदणीत षटकार। टेकर है, बहुत जबरदस्त खिलाड़ी हैं, लेकिन सामने देखिए अजमत, कहते पहली गेंद पे इतना बेहतर शॉट खेला है कि मानो कि खुल गई है किस्मत, क्योंकि मैदान में आए हैं अजमत। डाउन द लेग, इट्स वाइड बॉल कॉल। और राम पाटोळे के गोलंदाजाची चुकली साईड आणि गेला वाईड। रुद्रा स्टोन क्रेशर प्रोप्रायटर माननीय प्रदीप केंद्रे 42 पे पहुंचा है और भाग्य साथ देता है। देखिए दांडी पे जाके लगी, लेकिन बेल से नहीं उड़ी है। ये होता है कि किस्मत मेहरबान तो बंदा पहलवान। 42 के ऊपर 4 है। अगर कहते हैं दिन आपका अच्छा हो तो हिस्सास होता है, लेकिन अच्छा नागरकोइल वॉरियर्स के लिए कब अच्छा हो रहा है? टूर्नामेंट के बाहर जाने के बाद में। जब टूर्नामेंट में थे तब तक अच्छा नहीं था। फुल टॉस गेंद वसीम के ऊपर से जाएगी 6 रन के लिए। अजमत 6 रन। फटका असा धुवाधार हा गेला षटकार। माननीय डॉक्टर वसंत बामणे यांचे सुंदर हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर किनवट यांचा दणदणीत षटकार। 48 रन अजमत स्टार्क कर रहे। इस समय देखिए, इस समय की अगर बात करेंगे तो थोड़ा सा लॉफ्टेड शॉट करना चाहते थे, पूरी तरह से मिस किए लेंथ को। गेंद गई है सीधे विकेट कीपर के दस्तान में, डॉट गेंद आई है। 48 पर 4 स्विंग एंड मिस, लेकिन अंपायर कॉल इज वाइड बॉल। गोलंदाजाची चुकली साईड आणि गेला वाईड। रुद्रा स्टोन क्रेशर प्रोप्रायटर माननीय प्रदीप केंद्रे यॉन्स कडून वाईड बॉलची 1 रन। अगला मुकाबला बहुत ही इंटरेस्टिंग होने वाला है। 49 पर 4
चलते गए, चलते जाके अच्छा शॉट खेला है, खिलाड़ी मौजूद वहां पर है, थोड़ा सा फंबल हुए, दूसरा रन लेना चाहते हैं, अकेले कहा ना। अगला मैच की अगर बात करें, आज के तीनों मुकाबले थोड़ा सा वन साइडेड है, लेकिन अगला मुकाबला डॉक्टर वसंत बामने और संदीप बाबू केंद्र साहब का मैच, कहीं ना कहीं वो तीन जगह पूरे हो चुके, एक जगह खाली है, वो सीट पे बैठेगा कौन, उसके लिए अगला मुकाबला है। हर साल यही होता है, 50 कम्स अप। एक चहल कर भी करके आगे निकल के खेलना चाहते थे और अंपायर की तरफ बातचीत कर रहे हैं, लेकिन अंपायर तस के मस्त नहीं है। डॉट गेंद के साथ में कहानी खत्म है इस ओवर की। ही पहा ओव्हर संपली। या ओव्हरचे प्रायोजक आहेत नेहा इलेक्ट्रिकल्स, सबस्टेशन, शासकीय व खासगी विद्युत कामे। बोल 4 की समाप्ति हुई है, 4 के बाद में 50 रन लगे बोर्ड के ऊपर। अभी भी 5 ओवर लेकर गेंदबाज वहां पे शिवा को 4-50, ये अच्छा स्कोर कार्ड है मेरे हिसाब से। देखिए तो विकटें भी आपने 4 खोई है, 50 रन लगे बोर्ड के ऊपर, 4 ओवर की समाप्ति है। अजमत और अखिल बल्लेबाजी मार पे, और तीसरा मैच चल रहा है आज के दिन का, ये अंदर प्रीमियर लीग 2026 आप देख रहे हैं। ये बस है ना, बस इंतजार करें कि पाले में कब गेंद आएगी। बल्ला तो बहुत तेज घुमा रहा है, ये बल्ले की हवा है ना अजमत के घर तक भी पहुंच रही है, लेकिन बस है ना कनेक्शन हो जाए। अगर बिजली लेना है तो सही तार पे सही कनेक्शन चाहिए। बिजली के लिए क्रिकेट के मैदान में तो रन बनाने के लिए कनेक्शन चाहिए। इस बार टाइमिंग अच्छा है, ताकत, और ताकत का दूसरा नाम अजमत, 4 रन। पाहुणी मौका, हा मारलाय चौका। नागरगोजे हॉस्पिटल, जनरल फिजिशियन अँड सर्जन यांचा सनसनीत चौका। 54 पे 4। अजमत आज है ना, वो कहते हैं कि आज मौका मिला है, आज ना छोड़ूंगा मैं। 7 गेंदे 17 पे बल्लेबाजी, आज इनसाइड आउट का वो शॉट, कमाल का छक्का, शिवा के ऊपर आक्रमण नहीं, अब तो जोर से लगी है, लेकिन कहते हैं ना कि डायरेक्ट हिट, नहीं 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 लगी तो बहुत जोर से है। अजमत ऑल इज वेल, ठीक है, लेकिन अक्सर कहते हैं ना कि मर्द को कभी दर्द नहीं होता। गेंदे ना छोटी सी गेंद है, दर्द होता नहीं है। मर्द को भी दर्द होता है जनाब, लेकिन जताता नहीं है। मर्द होता है ना। पहले है ना बेलन की बात है ना, बेलन की चर्चे चल रहे हैं। 55 पे 4, ये लपेट में लिया है, बहुत ही खास खेला है। ये कहते हैं ना गुंडागर्दी वाला शॉट है। फटका असा धुवाधार, हा गेला षटकार। माननीय डॉक्टर वसंत बामणे यांचे सुंदर हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर किनवट यांचा दणदणीत षटकार। वो कहते हैं ना कि ये अगले साल की तैयारी करे अखिल। एक और मतलब शायद वहां पर खिलाड़ी मौजूद है, संकेत चौहान थोड़ा सा फंबल हुए, रन लेना चाहते हैं, रन आउट का मौका, पहुंच गए। अगले साल का कहते हैं ना आप तैयारी की, अगले साल के स्पॉन्सर को लुभाने वाला काम। हालांकि देखिए इस साल तो अब गुड बाय टाटा हुआ है आपका, लेकिन कहते हैं कि अभी भी ताकत दी है, जब मौका मिला है तो मौका बना सकते हैं। 62 पे 4, सीधा विकेट नंबर 5। अजमत बैक टू द पवेलियन, और शिवा को मिल गई सफलता। संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट। ही आहे माहेर हॉस्पिटल। हा देखिए 5 की समाप्ति, 5 के बाद में 62 for 5। खेळ व्हावा तुमचा दमदार आणि शानदार, हीच आमची इच्छा। खेळ व्हावा तुमचा दमदार आणि शानदार, हीच आमची इच्छा। जाकीर सरांची व्हिजन अकॅडमी व व्यंकट सोमवंशी यांचा रुद्रा ढाबा यॉन्स कडून नवीन आलेल्या फलंदाजाला खूप साऱ्या शुभेच्छा। सबकी नजरें सबके प्रति देंगे, साथ चलो तो जिंदगी हाथ चलो। आज और अभी बाकी है।
प्रीमियर लीग APL 2026 चा मजबूत किल्ला आमदार प्रीमियर लीगच्या निमित्ताने उपस्थित मान्यवर बक्षीस जाते संघ खेळाडू आणि हो खेळामध्ये जान आणणाऱ्या क्रिकेट प्रेमी रसिकांचे माननीय बाबू कुंदन रमेश बद्दीवार निहा इलेक्ट्रिकल तुमच्या अनमोल सौजन्याने आमदार प्रीमियर लीग APL 2026 झाली धन्य जेव्हा लाभले तुमच्या वतीने बक्षीस सौजन्य आपल्या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 1,51,000 रुपये देणारे माननीय आमदार भीमराव केराम साहेब आमदार किनवट माहूर विधानसभा द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 1 लाख। अब छठा ओवर की पहली गेंद लेकर फिर से संकेत चौहान आया। अखिल आज उम्मीद है कि अखिल आज अंतिम गेंद तक खेलेंगे क्योंकि एक मौका मिला है। उसके बाद में देखिए 62 पे 5 रन बहुत अच्छे आए हैं, लेकिन कहते हैं यहाँ से अगर ये 130 135 तक अगर पहुंच जाती है नागरगोजे वॉरियर्स की टीम तो एक अच्छा मैच देख सकते हैं। और पपौड़ी शरीर से दूर से खेला एक्स्ट्रा कवर के ऊपर से इनक्रेडिबल छक्का 6 फटका असा धुवाधार हा गेला षटकार माननीय डॉक्टर वसंत बामणे यांचे सुंदर हॉस्पिटल अँड क्रिटिक पे बल्लेबाजी कर को सिद्ध किया नहीं, लेकिन इस मैच में कहते हैं अखिल कुछ खास मौका मिलता है ना उस मौके को बुनाना आपकी खासियत होना चाहिए। गई है ऊपर, ये दूर भी गई है, गेंद के ऊपर धूर धूर भी नजर आ रही है। फटका असा धुवाधार हा गेला षटकार माननीय डॉक्टर वसंत बामणे यांचे सुंदर हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर किनवट यांचा दणदणीत षटकार बना सकते हैं संकेत चौहान। सामने देखिए तो अल्ताफ लॉफ्टेड शॉट, फिर से बार शॉट ये भी अच्छा है, लेकिन वहां पर है क्लास। ये क्लास है ना, मैंने यही कहा ये कुंकू पांडे है, ये हार्दिक पांडे है इस किनवट नगरी का क्लास। बल्लेबाजी में, गेंदबाजी में, फील्डिंग में जान नुचावर करता है यह क्लास। 88 अब नजर डालेंगे 14 रन दूर है। अब शायद यहां पर अपने अर्धशतक से अखिल 500 रुपए का कैश प्राइज भी दिया जाएगा अगर ये माजिद भाई रगड़ा इनके माध्यम से। सेट डाउन द ग्राउंड अच्छा खेला है, खिलाड़ी मौजूद है वहां पर क्लास। कहते हैं कि अब जहां पर नजर डालेंगे वहां पर वही पाता है ना। मुझे तो ऐसा लग रहा है कि वो गाना आया था मुझको देखोगे जहां पर मुझको पाओगे वहां पर, वहां हर वक्त वही खिलाड़ी होता है। बल्लेबाजी करवा लीजिए, गेंदबाजी करवा लीजिए, फील्डिंग कर लीजिए, सारे खिलाड़ी एक तरफ और क्लास एक तरफ। 89 89 रन 5 विकेट के नुकसान पे। बॉडी शरीर से दूर से खेला है, कहते हैं आवाज आ रहा है भाग 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 अल्ताफ भाग। ये कहते हैं कि कप्तान चाहे बीच मैदान में हो या फिर डगआउट में हो, ये कप्तान का काम नहीं है, सारे खिलाड़ियों का काम होता है। शोल्डर जिंदगी में कभी डाउन होना नहीं चाहिए। आप फील्डिंग कर रहे हैं तालियों बजाए, चाहे आपका गेंदबाज खराब गेंदबाजी करे उसको जाए समझाए, बल्लेबाजी में खराब शो बल्लेबाज ने जाके समझाए। वाओ शॉट एकदम से कड़क है, लेकिन हुआ क्या है वहां पर 4 या 6 अंपायर इशारा, इट्स अ बाउंड्री। पाहुणी मोका हा मारलाय चौका नागरगोजे हॉस्पिटल जनरल फिजिशियन अँड सर्जन यांचा सनसनीत चौका। 95 पे 5 7.4 के बाद में दोनों तरफ से अब रन आ रहे हैं। 16 गेंद में 37, 8 गेंद में 17। अल्ताफ संकेत चौहान काफी महंगे 35 रन खर्च करें अब तक। एक और, लेकिन इस बार ऊपर गेंद गई है। उमर कुरैशी डाउन द बॉल और उमर कमर थोड़ी सी फंस गई थी क्योंकि उमर वहां पर थे। राम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद, ये क्या हुआ? असा कसा या पठ्याचा तोल सुटला, डावलली हातातील संधी कारण झेल सुटला। नागरगोजे हॉस्पिटल 97 97 रन लगे बोर्ड के ऊपर। ये कहां डाले जनाब, सीधा विकेट कीपर के हाथों में, नो बॉल्स कॉल। नाउ फ्रीड की चांस, मौका अल्ताफ को कि बड़ा शॉट खेलने का, अंपायर का इशारा, इट्स अ फ्रीड। गेंद बस ऊपर गई है, ज्यादा दूर नहीं है। आवाज आ रही है 2-2-2 का पाड़ा है। फिर से मिल गए 2 रन।
8 ओवर की समाप्ति 100 रन लगे बोर्ड के ऊपर। 8 ओवर्स गॉन, 100 कम अप। और अल्ताफ को अगर ये बाहर आना पड़ेगा क्योंकि रिटायर्ड आउट यहां पर हो गया। और संकल्प गिरी अब बल्लेबाजी करने के लिए मैदान में जा रहे हैं। 8 के बाद में 100 रन, 8 ओवर्स गॉन, 100 रन। नाउ 6 विकेट डाउन। अल्ताफ की छोटी सी पारी, डगआउट में आएंगे तो तालियों की गूंज होगी क्योंकि बहुत अच्छा खेला है खिलाड़ी। मौका आज मिला, मौका बुनाया है इस खिलाड़ी ने। अल्ताफ, वेल डन। यही होता है जब वो बल्लेबाज का हौसला इसी तरह से बिल्कुल देखिए बढ़ाया जाता है। क्लास की बात करेंगे तो जिस तरह से बहुत अच्छे कर रहे हैं, लेकिन उमर आए हैं, संकल्प गिरी आए हैं और उमर कुरैशी भी आए हैं। अब यहां से देखिए तो मात्र 13 रन दूर है अपने अर्धशतक से अखिल। सामने उमर कुरैशी, बहुत अच्छी गेंदबाजी अब तक की है इस गेंदबाज ने। 3 विकेट अब तक ले चुके हैं, क्या 50 पूरा करेंगे? अखिल के सामने उमर, बिग बैटल दोनों के बीच में। अभी बॉडी शरीर से बिल्कुल दूर से खेला है, मजा आएगा इस मैच देखने के लिए। 38 पे बल्लेबाजी करे अखिल, 12 रन दूर अपने अर्धशतक से। वो नहीं, ये भागना चाहे और भाग लिया भी है। चतुर चला के अखिल है, वाह भाई वाह अखिल। ये कहते मौके छोड़ते रही है, चौका लगे ना लगे लेकिन मौका छोड़ते रही है। मौका बुनाने वाला अखिल है। अब 11 रन दूर है अर्धशतक से, 102 रन, 102 रन लगे बोर्ड के ऊपर। अभी भी 11 गेंदें शेष है। 11 गेंदों में क्या 50 रन भी बना पाएंगे? शायद देखिए तो उमर बनाम अखिल, नहीं है, नहीं, यहां से देखिए नजरें हटा ली थी। शायद देखिए अंपायर की तरफ देख रहे हैं लेकिन स्टेप आउट होकर आप खेलें। एक बेसिक नॉलेज के बेसिक नॉलेज के हिसाब से अगर आप क्रीज के बाहर खेल रहे हैं और उसके साथ में देखिए आप स्टेप आउट हो रहे हैं तो वहां से फिर वो कहानी बनेगी जो आप कहानी बनाना चाहते हैं। 102 पे 6। यहां से देखिए तो कहते हैं होटल अपना के रियाज भाई आए हैं, आपका स्वागत है। कहते हैं कि जहां पर बन जाता है कोई अपना, वो है होटल अपना। 102 पे लॉफ्टेड शॉट अखिल के बल्ले से रन नियर रनों की बौछार है। वरार हा गेला षटकार माननीय डॉक्टर वसंत बामणे यांचे सुंदर हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर किनवट यांचा दणदणीत षटकार। 5 रन दूर है अर्धशतक से। ये भी गेंद लेके गए क्या? शायद मेरे हिसाब से इरशाद भाई यहाँ के बच्चे गेंद लेके ना नहीं आ गए। मेरे हिसाब से कभी कभी ऐसा लगता है गेंद लेके जाके ना शाम में भाजी बना के खाते कि क्या। 5 रन दूर है अर्धशतक से। उमर के ऊपर आक्रमण किए, वो कहते हैं पटरी पे से अजमल आ रहे हैं। कह रहे हैं रेल की पटरी भी, रेल भी रुक सकती है। और बॉडी शरीर से दूर से खेला, एक टप्पा खाकर, लेकिन अखलास मौजूद वहां पर है। जहां पर अखलास है वहां पर नो चांस भाऊ, क्योंकि अखलास मतलब कुंकू पांड्या और पांड्या ना भाई। 109 पे 6। कहते हैं ना कि अब मुकाबला ये अच्छा मोड में। 109 पे 6। संकल्प पहला गेंद खेलते हुए सामने उमर कुरैशी, द बेस्ट बॉलर ऑफ द किनवट, नाउ बेस्ट बैटर ऑफ द किनवट। संकल्प गिरी ना, गेंद पड़ने के बाद में काटा बदली है गेंद ने, उंगलियां यहां पर रोल करते हुए। ये नजारा कुछ और है, क्योंकि कहते थे कि 2 सर्वश्रेष्ठ फील्ड के खिलाड़ी एक दूसरे के सामने। वो कहते ना डायमंड कट टू डायमंड। अजमल की बात करें बहुत दूर से, अजमल शेख को बहुत दूर से कॉल आया है पट्टी पर से। शायद है ना अगला मैच है वो, शायद है ना 109 आखिरी गेंद इस ओवर की, लास्ट बॉल टू गो। आगे निकल के खेले, अच्छा यहां पर स्क्वायर कट, 1 रन दिया। दूसरे रन के लिए यहां पर स्ट्राइक अपने पास रखना चाहते हैं। आखिरी गेंद पे सिंगल, 110 रन लगे बोर्ड के ऊपर। 9 की समाप्ति। ही पहा ओव्हर संपली। या ओव्हरचे प्रायोजक आहेत नेहा इलेक्ट्रिकल्स, सबस्टेशन, शासकीय व खासगी विद्युत कामे, पोल उभारणी यांचे खास अगर बात करेंगे तो अगला मैच बहुत इंटरेस्टिंग है। दोनों टीम के कप्तान तैयार रहेंगे, जो जीतेगा वो जाएगा सुपर 4 के अंदर। 3 जगह सीट हो चुकी है कंफर्म, 1 सीट कंफर्म होना बाकी है। एक तरफ संदीप भाव खेदे वॉरियर्स की टीम, दूसरी तरफ समर्थ फाइटर्स की टीम है। जो जीता वही सिकंदर उस मैच में रहने वाला है, क्योंकि पहली टीम इस टूर्नामेंट में मुंडी वॉरियर्स, दूसरी टीम विशाल योद्धा,
तीसरी टीम करण सुपर किंग, तो चौथी टीम के लिए एक जगह खाली है। वो जगह के लिए कौन से खिलाड़ी रहेंगे तैयार? अखलास नहीं है, डॉट गेंद आई है, शायद यहां से अगर ये तो मन बना के गेंद थोड़ी सी नीचे रहती हुई गेंद थी। 110 सबकी नजर अखिल के ऊपर है, 3 रन दूर है अपने अर्धशतक से। 500 रुपए, 4 रन दूर है, माफ कीजिए, 500 रुपए की कैश प्राइज माजिद भाई इनके माध्यम से। लॉफ्टेड शॉट, ह्यूज एंड हैंडसम इन द बैसिव 6, 116 पे 6। फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय डॉक्टर वसंत बामणे यांचे सुंदर हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर किनवट यांचा दणदणीत षटकार. याद है 116 पे 6, सबकी नजर 4 गेंदे शेष है, लेकिन सबकी नजर वो कहते हैं 4 गेंदे ना, वो कहते हैं अकील का मौका कब मिलेगा, अकील का अर्धशतक पूरा करेंगे, उसके ऊपर सबकी नजर है। अगर देखिए खास तौर पे अगर आज देखिए तो डॉक्टर बालाजी नागरगोजे कहीं ना कहीं पहले गेंद पे आउट जरूर है, लेकिन उन्होंने कहा ये फिर से बात डॉट गेंद, ये डॉट गेंद है, रिव्यू लिया है यहाँ पर, अंपायर के डिसीजन को चैलेंज किया है। 4 गेंदें शेष थी, डॉट गेंद यहां पर आया, लेकिन रिव्यू को चैलेंज किया है। कहते जिस तरह से आज के इरशाद भाई भागवान कहते आपके लिए कहते ना कि होटल अपना में स्पेशल अगर ये तो शुद्ध शाकाहारी खिचड़ी, आज की बिरयानी वो भी रहेगी शुद्ध शाकाहारी खिचड़ी, होटल अपना। इट्स अ फेयर डिलीवरी, इट्स अ फेयर डिलीवरी। इसका मतलब अभी है ना सबकी नजर है 16, 116। आज सब हो गए गोला, क्योंकि अखिल की बल्लेबाजी देखना चाहते हैं। दर्शक आवाज दे रहे, सिंगल लीजिए, सिंगल लीजिए, अखिल को मौका दीजिए, 4 रन दूर है अर्धशतक से। ये लीजिए, दर्शक की डिमांड है, बॉस करना ही पड़ा है। अब अखिल का नंबर है, क्या यहां पर उम्मीदों के खरे उतरेंगे अखिल? मौका एक बहुत कम मिलता है, उस मौका बुलाने वाले को बहादुर कहते हैं। 2 गेंदे 4 चाहिए, 117 अखिल के ऊपर है, सबकी नजर, अगल की नजर, बगल की नजर, पूरा किनवट सबकी नजर अखिल के ऊपर। 4 रन दूर अर्धशतक से, एक काफी बाहर गेंद, इट्स वाइड बॉल, अतिरिक्त रन दे बैठे हैं 118, 118। क्या बनेगा, क्या बनेगा यहाँ पर अर्धशतक? कहते जितना इंतजार कर रहे हैं बेसब्री से, उतना इंतजार अखिल कर रहे हैं। 4 रन दूर, ओए क्या हुआ है? विकेट, दीपक बट्टलवार, रहम खाया नाही आहे। 46 रन की सर्व्हिस साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट। ही आहे माहेर हॉस्पिटल, माननीय डॉक्टर अनिल राठोड व कराळे दातांचा दवाखाना, माननीय डॉक्टर निखिल कराळे यांची। हर मंजर व्हावा तुमचा दमदार आणि शानदार, हीच आमची इच्छा। खेळ व्हावा तुमचा दमदार आणि शानदार, हीच आमची इच्छा। जाकीर सरांची व्हिजन अकॅडमी व व्यंकट सोमवंशी यांचा रुद्रा ढाबा यॉन्स कडून नवीन आलेल्या फलंदाजाला खूप वेल डन अखिल। भले याद चुके, लेकिन दिल जीतने वाली पारी आपने खेली है। वाह, ये बहुत अच्छी गेंद आ रही है। दूसरा रन लेना चाहते हैं शायद, अब देखिए तो अंपायर के इशारे की तरफ भी नजर आएगी। दूसरा रन अब कह रहे कि भागी है, लेकिन अंपायर कॉल इज वाइड बॉल। अब देखिए शायद संकल्प दूसरा रन के लिए कह रहे थे भागे आप, लेकिन वाइड बॉल और यू लिया। फील्डिंग वाले टीम ने चैलेंज किया है। नेक्स्ट मैच बोथ कैप्टन केंद्र सरकार वॉरियर्स एंड समर्थ फाइटर कैप्टन प्लीज कोऑपरेट। टॉस के लिए आइए समर्थ फाइटर केंद्र सरकार वॉरियर्स। आमदार प्रीमियर लीग एपीएल 2026 चा मजबूत किल्ला। आमदार प्रीमियर लीगच्या निमित्ताने उपस्थित मान्यवर, बक्षीस दाते, संघ, खेळाडू आणि हो खेळामध्ये जान आणणाऱ्या क्रिकेट प्रेमी रसिकांचे माननीय बाबू कुंदन, रमेश बद्दीवार, निहा इलेक्ट्रिकल कॉल
इट्स अ वाइट बॉल कॉल, ये गेंद दोबारा डालना पड़ेगी। कहते ना कि लंच ब्रेक में अगर देखिए होटल अपना की शाकाहारी बिरयानी खाते हुए हमारे सैंडी पॉन्टिंग आलू बिरयानी, फ्लिक नो लुक शॉट, सीधा डगआउट में क्या होगी जाएगी, इट्स अ बाउंड्री। वो कहते हैं ना कि 124 रन लगे बोर्ड के ऊपर 10 के बाद में, 125 चाहिए मुकाबला जीतने के लिए। लेकिन कहते हैं होटल अपना की बिरयानी अगर खाना है शाकाहारी आपको तो वहां पर जाइए और वो पैसे बस खाइए पेट भर के, लेकिन पैसा आप दीजिए, पैसा इधर से मिलेगा नहीं, उधर जाके खाइए। पॉइंटिंग अच्छी लग रही है बिरयानी, क्या कहेंगे आप? अच्छी अच्छी। एक कहते हैं बात सच्ची है, ये बिरयानी अच्छी है, लेकिन कहते हैं संकल्प का विनिंग मोमेंट के साथ में लगी है, वो चौका बहुत अच्छा है, लेकिन अखिल की बल्लेबाजी कहीं मत जाइए, जुड़ते रहिए। अगला काटा खीर मुकाबला है, उसका टॉस बॉक्स में इरशाद पाकवान। टॉस के लिए आइए दोनों समर्थ फाइटर अजमल भाई टॉस के लिए आइए। और साथ ही साथ दूसरी तरफ अगर बात की जाए तो टीम केंद्र सरकार वॉरियर्स कैप्टन आइए टॉस के लिए। इनिंग ब्रेक में हम टॉस करते हैं, कल भी थोड़ी सी देर हुई थी। समर्थ फाइटर प्लीज कोऑपरेट कैप्टन। तो टीम प्लीज कोऑपरेट, इनिंग ब्रेक में टॉस होता है तो फिर अगला मुकाबला बराबर शुरू होता है। कैप्टन प्लीज कोऑपरेट। समर्थ फाइटर और दूसरी तरफ टीम केंद्र सरकार वॉरियर्स। तुमच्या अनमोल सौजन्याने आमदार प्रीमियर लीग APL 2026 झाली धन्य, जेव्हा लाभले तुमच्या वतीने बक्षीस सौजन्य। आपल्या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 1,51,000 रुपये देणारे माननीय आमदार भीमराव केराम साहेब, आमदार किनवट माहूर विधानसभा। द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 1,01,000 रुपये देणारे माननीय श्रीनिवास नेमानिवार, माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक किनवट माननीय संदीप दादा केंद्रे, जिल्हा उपाध्यक्ष भाजपा नांदेड। तृतीय क्रमांक 71,000 रुपये माननीय भगवान दादा हुरदुके, माजी जिल्हा परिषद सदस्य नांदेड, माननीय दत्ताभाऊ आडे, माजी सभापती पंचायत समिती किनवट। आणि त्याचबरोबर चतुर्थ क्रमांक 51,000 रुपये देणारे माननीय डॉक्टर वसंत बामणे, सुंदर हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर किनवट। माननीय डॉक्टर बालाजी नागरगोजे, तालुका अध्यक्ष डॉक्टर असोसिएशन किनवट, नागरगोजे हॉस्पिटल किनवट यांचे आमच्या तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार, मनपूर्वक धन्यवाद। APL कोर कमिटी डॉक्टर नागरगोजे सर, शेख माजिद रगडा, डॉक्टर वसंत बामणे सर। APL आयोजक माननीय संदीप दादा केंद्रे, जिल्हा उपाध्यक्ष भाजपा नांदेड। धन्यवाद।
नागरगोजे वॉरियर्स संघाला जास्त काही फरक पडणार नाही, परंतु जर पाहिलं तर मुंडे वॉरियर्स पॉइंट टेबल मध्ये टॉप वरती पोहोचायचं असेल तर पुन्हा एकदा हा सामना जिंकावा लागेल. सलामीचे 2 फलंदाज, सलामीचे 2 धुरंधर अरुण मुंडकर आणि संकेत चव्हाण. सलामीची जोडी मात्र मैदानात 125 धावांचा करायचा पाठलाग. आज पहिल्या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर 148 धावा बनवल्या गेल्या, दुसऱ्या सामन्यामध्ये 152 धावा बनवल्या गेल्या आणि तिसऱ्या सामन्यामध्ये आपण पाहतो 125. पहिल्या दोन्ही सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करणारा संघ जिंकलाय. इथं मात्र आजच्या दिवसभरातील इतिहास बदलणार का, आज मात्र यशस्वी चेसिंग मात्र करणार का. अरुण मुंडकरला मात्र आज छोट्या खेळीचं मोठ्या खेळीमध्ये रूपांतर करावं लागेल. प्रत्येक सामन्यामध्ये 1-2 चौकार षटकार पाहिल्यानंतर मात्र मोठी खेळी करू शकला नाही. दरम्यान या स्पर्धेचे मुख्य आयोजक ज्यांच्या आयोजनाखाली ही स्पर्धा सुरू आहे, संदीप दादा केंद्रे यांचं या ठिकाणी आगमन होतंय. ज्ञानेश्वर यांचं देखील या ठिकाणी आगमन होतंय. पहिल्या चेंडूवरती पहिला फलंदाज बाद. दोन्हीकडून समान सुरुवात आहे, दोन्हीकडून समान सुरुवात. नक्कीच सलीम भाईने सांगितलं इर्शाद बागवान म्हणजे शाकाहारी मुसलमान. आज डॉक्टर बालाजी तुमचं देखील मनापासून अभिनंदन असेल. आज खास हॉटेल आपणाची शाकाहारी बिर्याणी खायला मिळाली, एकदम टेस्टी आणि स्वादिष्ट. आणि त्या बिर्याणीचा आमचे स्कोरर आनंद घेत आहेत. सँडी पॉन्टिंग, खास सँडी पॉन्टिंग जर आपण पाहिलं तर त्यांचा जन्म ऑस्ट्रेलियाचा, त्याच्यानंतर मात्र नांदेड पुणे या जिल्ह्यामध्ये मात्र अगदी MCAच्या सामन्यामध्ये देखील त्यांचं स्कोरिंग आपल्याला पाहायला मिळतं. परंतु पहिल्याच चेंडूवरती इकडे गोलंदाजी बार करते गोलंदाज अनिल आणि तिकडे फलंदाज बाद झालाय. इथं मात्र आज परत एकदा स्वतःला प्रमोट केलंय बालाजी मुंडे. 1 डाऊन, 2 बालाजी हस्तांदोलन आपण पाहतोय. एक बालाजी यष्टी रक्षकाच्या भूमिकेत तर दुसरा मात्र फलंदाज. एका पाठोपाठ 2 बालाजी. मला वाटतं इथं आल्यानंतर बालाजी दिरबिसे, बालाजी मुंडे, बालाजी नागरगोजे तिरुपतीला जायची गरज नाहीये, सगळे बालाजी इथंच पाहायला मिळतात आपल्याला. गोलंदाजी मार करते अनिल, खूप मोठा रनअप आहे. डावखोरा फलंदाज बालाजी मुंडे. आज मात्र जबाबदारी आहे 3ऱ्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी. इथं हा चेंडू मात्र अगदी बेसबॉलची बॅट ज्या पद्धतीने हातामध्ये असते तशा प्रकारे बॅट चेंडूवरती साइड आणि गेला वाईड. रुद्रा स्टोन क्रेशर प्रोप्रायटर माननीय प्रदीप केंद्रे यांच्याकडून वाईड बॉलची अकरण. अवांतर धावेने मात्र खातं उघडलंय. प्रत्येक षटकामध्ये 12 ते 13 धावा. कॅल्क्युलेशन क्रिकेट. ऊन आकाशामध्ये प्रचंड आहे, परंतु डोक्यावरती बर्फ ठेवावा लागेल. हा चेंडू क्लास दाखवलाय, ज्याची गरज होती. इथं हातातून चेंडू थोडासा निसटलाय. 1 धाव मात्र घेतले. स्ट्राईक रोटेट महत्वाचा आहे. मग त्या चेंडूवरती 1 धाव आली, 2 धावा आल्या, 3 धावा आल्या, चौकार आला, षटकार आला. स्ट्राईक रोटेट तुम्हाला प्रत्येक वेळी करावा लागणार आहे. ज्यावेळी तुम्ही धावांचा पाठलाग करताना प्रत्येक षटकामध्ये 12-13 धावांची आवश्यकता असते, त्यावेळी स्ट्राईक रोटेट खूप महत्वाचा आहे. समोर मात्र संकेत चव्हाण. आज पुन्हा एकदा संधी आहे एका महत्वाच्या सामन्यामध्ये मोठी खेळी करण्याची, परंतु इकडे तितकाच दमदार गोलंदाज आहे अनिल राठोड. चेंडूफळीचं युद्ध. 2 मातब्बर, 2 दिग्गज, 2 दादा संघ आमने सामने. आमदार प्रीमियर लीग 2026चा थरार. आज जर आपण पाहिलं तर स्पर्धेचा 7वा दिवस. स्पर्धेतला सामना क्रमांक 26, सामना क्रमांक 27, स्पेशल 27. संकेतच्या बॅटमधून फटका ऑन साईडला खेळायचा होता, मिस टाइम आहे. कोणत्याही प्रकारची धाव नसेल. निर्धाव चेंडू मात्र आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये वर्चस्व मात्र निर्माण केलं. मी अगोदर सांगितलं होतं की अरुणला पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळायचा मोह नडलाय. इथं संयम क्रिकेटच्या मैदानावरती खूप महत्वाचा आहे. पहा
काल आपण पाहिलं संयम सुरुवातीला दाखवला सूर्यकुमार यादव आणि त्याच्यानंतर तुपानी फटकेबाजी 4/46 अशा संकटामध्ये संघ सापडला असताना सूर्यकुमार यादव ज्यानं काल दमदार खेळ आपल्या संघासाठी केली. इथं गतीमध्ये परिवर्तन थोडस लेट होत आहे. संधी गमावली आहे. बालाजी नागरगोजे काही फ्रॅक्शन ऑफ टाइम चेंडू हातामध्येच राहिलाय. डायरेक्ट हिट जर केला असता तर नक्की इथं संधी होती. परंतु गोलंदाजाचं कौतुक करून गतीमध्ये परिवर्तन केलंय. बऱ्याच वेळा या मैदानावरती आपण पाहतो जितके फास्ट जितके वेगवान चेंडू टाकलेत त्या चेंडूवरती धुलाई झाली आहे. परंतु स्लोवर वन गतीमध्ये परिवर्तन अस्त्राचा ज्या ज्या वेळी वापर केलाय त्या त्यावेळी यशस्वी ठरलाय. संकेत चव्हाणच्या बॅटमधून फटका पूल केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूचा करतोय पाठलाग. 1-2 क्षेत्ररक्षक 1 धाव घेतले. दुसऱ्यासाठी होतोय प्रयत्न. 2 धावा मात्र या चेंडूवरती. मला वाटतं बालाजी मुंडे थोडस फिटनेस वरती देखील लक्ष द्यावं लागेल. दुसरी धाव घेताना सुद्धा दमछाक होते. 2 धावा पूर्ण केलेत. 5 चेंडूमध्ये धावफलकावरती धावा आपण पाहतोय. 4 धावा आहेत धावफलकावरती. थोडासा बॅकलॉग भरून काढायचा प्रयत्न केला आणि चेंडू सरळ भिरकावला. षटकार. आमदार प्रीमियर लीगच्या बॅनरला सलामी देणारा षटकार. असा धुवाधार हा गेला षटकार. माननीय डॉक्टर वसंत बामणे यांचे सुंदर हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर किनवट यांचा दणदणीत षटकार. पुन्हा एकदा आपण पाहतो षटक क्रमांक पहिले समाप्त झाले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 10 धावा. 54 चेंडू आणि 115 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. सामना जिंकल्यानंतर मला वाटतं पॉइंट टेबल मध्ये टॉप वरती येईल संघ. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज राजू राठोड. आज 2-3 खेळाडू कमी आहेत असं सांगितलं होतं डॉक्टर बालाजी नागरगोजे यांनी. परंतु संघाची कामगिरी जर पाहिली तर 124 धावा उभ्या केल्या आणि 125 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानामध्ये संघ मुंडे वॉरियर्स स्वतः संघ मालक मैदानावरती आपण पाहतोय बालाजी मुंडे. गोलंदाज राजू राठोड. या चेंडूवरती फटका खेळायचा प्रयत्न केलाय. पॉइंटच्या दिशेने फटका जर पॅट वरती चेंडू जर मिडल झाला असता तर नक्कीच एक चांगला फटका आला असता. टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी आहे चेंडूमध्ये. क्षेत्ररक्षण थोडंसं बदललं जात आहे. पुन्हा गोलंदाजी मार्कवरती राजू. इथं फटका धुवाधार बालाजी मुंडे यांच्या बॅटमधून आला. चेंडू मात्र सरळ जाईल. 1 धाव सीमारेषा पार. चौकार. त्याला चेंडू आतमध्ये टाका. पाहुणी मोका हा मारलाय चौका. नागरगोजे हॉस्पिटल जनरल फिजिशियन अँड सर्जन यांचा सनसनीत चौका. ओहो इथं मात्र चेंडू मिडल झाला नाही तर तो निर्धाव चेंडू. एक चांगला फटका चौकार खेळाय. पहिला चेंडू निर्धाव. दुसऱ्या चेंडूवरती चौकार. तिसरा चेंडू निर्धाव. कधी गोलंदाज तर कधी फलंदाज. 1-14. पुढे जाऊन स्टेप आउट होऊन खेळायचा प्रयत्न आहे. इथं नॉन स्ट्राईकला फलंदाज आहे. कोणत्याही प्रकारची धाव मात्र या चेंडूवरती नसेल. धावांसाठी संघर्ष पुन्हा सुरू झालाय. 3 चेंडू निर्धाव खेळलेत. 1 चौकार आलाय. प्रत्येक चेंडूवरती धाव महत्वाची. स्ट्राईक रोटेट महत्वाचा आहे. ज्यावेळी प्रत्येक षटकामध्ये 12-14 धावांचा पाठलाग तुम्ही करता त्यावेळी हे खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. संयम आणि आक्रमकता. पुन्हा चेंडू मात्र आपण पाहतोय टप्पा पडल्यानंतर हा चेंडू मात्र सरळ जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. 5 चेंडू पुन्हा आपण पाहतोय झालेले. या षटकातील 4 चेंडू निर्धाव. 1 चौकार आलाय. शेवटच्या चेंडूवरती मोठ्या फटक्यासाठी मात्र प्रयत्न करावा लागेल. 1-14. इथं मात्र हा चेंडू इट्स अ व्हाईट बॉल कॉल. उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर असणारा चेंडू. अवांतर धाव मात्र या चेंडूवरती असेल. अवांतर धावेने होतात धाव फलकावरती 15 धावा. रिओ घेतलाय. गोलंदाजी करणाऱ्या संघाने रिओ घेतलाय.
तिसरे पंच आपल्याशी जोडले जातात. राम पाटोळे सर. निर्णय काही क्षणात आपल्यापर्यंत येईल. टॉस साठी यायचंय. केंद्रीय सरकार वॉरियर्स संदीप दादा आणि त्याचबरोबर डॉक्टर वसंत दामणे टॉस साठी सज्ज आहेत. टॉस साठी सज्ज आहेत. सन्माननीय इट्स अ फेअर डिलिव्हरी रिव्ह्यू मात्र सक्सेस झालाय. टॉस साठी मात्र या ठिकाणी मी आमंत्रित करतोय श्रीकांत ठाकरे महसूल सहाय्यक. आपण जायचंय आज महसूल विभागामध्ये असताना किनवटमध्ये आपण सेवा बजावतात. श्रीकांत ठाकरे खास करून वाशिम जिल्ह्यातून आहेत, परंतु आपल्या इथं महसूल सहाय्यक म्हणून ते काम पाहतात. ते सुद्धा एक स्वतः चांगले क्रिकेटर आहेत. श्रीकांतजी ठाकरे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. सलीम भाई, श्रीकांत ठाकरे आपल्या सोबत जोडले जात आहेत महसूल सहाय्यक किनवटमध्ये. तर फुल टॉस. चेंडू मात्र वन बाय सीमारेषा पार येतो चौकार. पुणे मोका हा मारलाय. डीजे डीजे आवाज दे याला. डीजे बाईकला आवाज दे. हॅलो हॅलो हॅलो. इथं पुन्हा आपण पाहतोय क्षेत्ररक्षक करतोय पाठलाग. एक धाव घेतले. दुसऱ्यासाठी प्रयत्न, तिसऱ्यासाठी प्रयत्न होणार का? 2 धाव मात्र या चेंडूवरती आले. हेल हेल हेल. समालोचक सलीमभाई टॉस बॉक्स मध्ये आपल्या सोबत जोडले गेले. त्यांनी आपल्या इथं वाशिम जिल्ह्यामध्ये असणारे आहेत, परंतु सध्या किनवट महसूल विभागामध्ये कार्यरत असणारे महसूल सहाय्यक श्रीकांतजी ठाकरे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. फटका धुवादार. पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडू सरळ भिरकालाय. सीमारेषेवर षटकार. क्लास झेल टिपलाय सीमारेषेच्या बाहेर. थँक्यू व्हेरी मच. आपण लगेच या ठिकाणी टॉस साठी जातोय, परंतु महत्वाचा सामना आहे दोन्ही संघासाठी, कारण डू ऑर डाय आहे. जो संघ जिंकेल तो जाईल सुपर 4 मध्ये. महत्वाचा सामना आहे आणि टॉस मागण्यासाठी डायरेक्ट मागासाठी या ठिकाणी मोठं मन दाखवलंय. तुम्हाला संधी आहे आणि टॉस आपण या ठिकाणी पाहतोय. It is call and India fair what the toss and decide to bat. या ठिकाणी टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आतापर्यंतच्या तुलनेत महत्वाचा सामना आहे. फलंदाजी करण्याचा निर्णय का घेतला? चांगली बॅटिंग करतील आणि स्कोर चांगला देऊन मॅच तगडा होणार आहे. एकच जागा शिल्लक आहे. 2 उमेदवार आहेत आणि त्या जागेसाठी तुमची दावेदारी किती महत्वाची राहील? आतापर्यंत किनवट प्रीमियर लीग आणि आमदार प्रीमियर लीग मध्ये जे पहिले 1 आणि 2 नंबरचे टीम राहिलेले आहेत, दोन्ही सीझनला ते टॉप 4 मध्ये राहिलेले नाहीत. त्यामुळं यावेळेस आम्ही जिंकू आणि टॉप 4 मध्ये येऊ. हॅलो 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 हेलो हेलो शॉट अच्छा. सीधा खिलाड़ी के हाथों में बहुत उमदा कॅच पकडा. बालाजी मुंडे बॅक टू दी पवेलियन. खरं तर असं म्हणावं वाटतं की ज्यावेळेस आपण राजकारणी आहेत, या साईडला डॉक्टर आहेत, खरं तर आपण पाहतो की झेडपीसाठी देखील आपण खरं तर एक फिक्स उमेदवार म्हणून तुमच्याकडे पाहायला येत आहे. परंतु जागा एकच आहेत, कंटेंडर 2 आहेत. परंतु या ठिकाणी शक्ती प्रदेश तुमच्या बॅटरकडनं पाहाव्यास भेटेल का? कारण प्रत्येक उमेदवार सीट मागताना आणि जाताना शक्ती प्रदर्शन करण्यात येतं, परंतु या ठिकाणी तुमच्या बॅटरकडून शक्ती प्रदर्शन पाहाव्यास भेटेल का? ते आता बॅट्समॅनलाच विचारूया, पण चांगला स्कोर देण्याचा माझे बॅट्समॅन
प्रयत्न करतील. सर जे महत्वाचा क्षण होता, टॉस जिंकला तर टॉस मनाच्या विरुद्ध गेलाय, जर टॉस जिंकला तर प्रथम निर्णय काय घेतला असता? आम्ही प्रथम निर्णय फिल्डिंग घेण्याचाच प्रयत्न होता आमचा, जिंकला असलो तरी. त्यांची बॅटिंग साईड चांगली आहे, आमची बॉलिंग साईड आणि बॅटिंग साईड कम्पॅरेटिव्हली चांगली आहे, पण त्यांची टीम अतिशय तगडी असल्यामुळे आम्हाला या सगळ्या गोष्टी आज पेस हे करूनच क्रिकेटमध्ये आता उतरावं लागेल आम्हाला. आणि आजचा जो सामना आहे तो डू ऑर डाय सारखा सामना आहे, जिंकलंच पाहिजे. आम्ही प्रयत्नपूर्ण जीव लावून खेळू आणि जिंकण्याचा प्रयत्न करू. खरं तर एक मोठ्या मॅचचा अनुभव देखील आहे, मागच्या वर्षी रनरअप राहिलेले आहेत, त्यामुळे हा अत्यंत महत्त्वाचा सामना आहे. अनुभव एकदम दांडगा आहे, पण तो संदीपभाऊ केंद्रे म्हणजे गुगली टाकणारे आहेत, प्रत्येक वेळेस त्यांची गुगली महत्त्वाची आहे. या गुगलीला तुम्ही कसं भेदणार आहेत? संदीपभाऊची गुगली जास्त राजकारणात चांगली आहे, इकडे थोडं कमी असल्यामुळे आम्हाला तेवढं काही भीती नाही. भीती नाहीये, पण तो गोलंदाजीमध्ये देखील कमालीची गोलंदाज आहेत आणि फलंदाज देखील महत्वाचे आहेत. पण महत्वाचा सामना आहे आणि काय सांगचाल, या आयोजन तुम्ही स्वतः केलंय, पण तो किनवटच्या वर्ल्ड कप बद्दल आणि अशा सिच्युएशन मध्ये हा सामना आहे. शेवटचा सामना, एक जागा कमी आहे, एक जागा कमी आहे. हॅलो 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 शेवटची आपण या ठिकाणी पाहतोय. आतापर्यंत 3 संघ तयार झालेत सुपर 4 मध्ये. चौथा शेवटची लीगची सुपर, मला वाटतं शेवटची मॅच आहे, एक जागा खाली आहे. मागच्या वर्षी देखील हाच आणि याही वर्षी हाच, काय सांगताल याबद्दल? ह्या वर्षी जे सामन्याचं आयोजन केलेलं आहे आमचे संदीपभाऊ केंद्रे, आमचे भाऊजी बालाजी नागरोजे आणि मी आणि आमचे मित्र माजी तरगडा यांनी खूप मेहनत घेतलेली आहे. आम्ही जवळपास 15 दिवसापासूनच ह्या सामन्याच्या आयोजनामध्ये दिवस रात्र वेळ काढून अरेंजमेंटसाठी वेळ लावलोत आणि हे 8 दिवससुद्धा, आणि त्यामुळे आम्ही 20-25 दिवस ह्यामध्ये वेळ घातलेला आहे. आणि जशा प्रकारे अरेंज करायला पाहिजे त्या प्रकारे आम्ही चांगल्यातल्या चांगला देण्याचा प्रयत्न केला आहे. आणि ह्यापेक्षा बी आणखी चांगलं आता उद्याचं एक आयोजन आहे संदीपभाऊकडे, बहुत आहे ह्यापेक्षा फायनल मॅचचं असल्यामुळे त्यांच्या मनामध्ये आणखी बरेचसे प्लॅन आहेत की ते उद्या आम्ही अप्लाय करणार आहोत. बेस्ट ऑफ लक तुम्हाला देखील डॉक्टर साहेब असेल आणि तुम्हाला देखील बेस्ट ऑफ लक बोथ ऑफ टीम. आणि खऱ्या तर या ठिकाणी केंद्रासारखं वॉरियर्स वॉट दिस टॉस अँड डिसाइड टू बॅट फर्स्ट या ठिकाणी प्रथम निर्णय घेतलाय, फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. तर जाऊया पुन्हा एकदा बॅक टू क्रिकेट, बॅक टू कॉमेडी बॉक्स. इर्शाद बागवान षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 4थ्या क्रमांकाचं षटक संकल्प आला होता गोलंदाजीवरती. संकल्पने मात्र संकल्प घेऊन आलाय आणि अकलास बॅक टू पॅव्हिलियन. मोठा धक्का, ह्यूज विकेट, बडी मछली जाल में. नवीन फलंदाज मात्र मैदानावरती येतो शुभम. अकलासला खरं जर पाहिलं तर महत्वाच्या सामन्यामध्ये डोक्यावरती बर्फ ठेवायला पाहिजे होता, शेवटपर्यंत संयम दाखवायला पाहिजे होता. 3 बाद 29 धावा. इथं फटका तर खेळला, क्षेत्ररक्षक आहे, इथं क्षेत्ररक्षकाला भेदून चेंडू जातोय सीमारेषेकडे. पाठलाग सुरू आहे, परंतु जाईल का सीमारेषा पार? क्षेत्ररक्षक करतो पाठलाग, 2 धावा घेतले, तिसऱ्यासाठी झालाय प्रयत्न. आता मात्र मोठी जबाबदारी संकेत चव्हाणच्या खांद्यावरती असणार आहे. संकेतला शेवटपर्यंत फलंदाजी करावी लागेल, परंतु समोरून मात्र दमदार गोलंदाजीचं प्रदर्शन आहे. काय कमालीची गोलंदाजी आपण पाहतोय. 3.3 षटकामध्ये 3 बाद 32 धावा. काल जर आपण पाहिलं तर माजीद रगडाची आपण फलंदाजी पाहिली होती. अक्षरशः पुन्हा थोडासा राजकोटवरती जाऊन चेंडू मात्र खेळला. थर्ड मॅन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक येतो बाउंड्री लाईन वरून. चेंडू मात्र जातोय सीमारेषेकडे. सुंदर क्षेत्ररक्षण केलंय, तितकं सोपं नाहीये. इतक्या लांबून धावत आलाय, तितकी चांगली फेकी देखील केली. 2 धावा या चेंडूवरती, 34 धावा धावफलकावरती. 3.4 षटकामध्ये प्रत्येक षटकामध्ये कमीत कमी 12 ते 13 धावा. आता जर समीकरण पाहिलं तर इथून पुढे प्रत्येक षटकामध्ये 14 धावा. सामना थोडासा लोड होताना आपल्याला पाहायला मिळतोय. मी नेहमी सांगतो, ज्यावेळी 13, 14, 15 धावा तुम्हाला करायच्या असतात ना, प्रत्येक चेंडूवरती धाव महत्वाची. एखादा षटकार मारलाय, चेंडू डॉट गेले, इथं पुन्हा बॅटची कड आहे. चेंडू क्षेत्ररक्षक आलाय चेंडूवरती, अजमत जोपर्यंत येतोय. 1 धाव मात्र या चेंडूवरती घेतली जाईल. समोरच्या बाजूने खेळायचा होता, पण तो बॅटची कड घेऊन शॉर्ट थर्ड मॅन रिझन मध्ये चेंडू गेलाय. धावफलकावरती धावा आपण पाहतोय, काटावर पास, 35 धावा. या षटकातला अंतिम चेंडू स्ट्राईक वरती मात्र शुभम कराळे. फटका तर खेळलाय, पुन्हा क्षेत्ररक्षक आहे. आणखी एक झेल,
आ बैल मुझे मार, म्हणजे चेंडू कोणत्या पद्धतीने खेळतोय हे फलंदाजांनी पाहिलंच नाही. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे माहेर हॉस्पिटल, माननीय डॉक्टर अनिल राठोड व कराळे दातांचा दवाखाना, माननीय डॉक्टर निखिल कराळे यांची बळीची टाळी. नक्कीच जर पाहिलं तर मुंडे वॉरियर्स तू चल मैं आया, अशा प्रकारची कहाणी मात्र आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. सामन्यात दोन्ही संघासाठी महत्वाचं असताना अशा प्रकारची फलंदाजी मात्र पाहतो. याचं श्रेय जातं गोलंदाजांना सटीक टप्पा आणि अखिलचं मात्र कौतुक असेल. काय क्लास झेल मात्र आज अखिलनं टिपलेत. चला गोलंदाजी मार्कवरती यायचं, फलंदाज या लगेच. काल एका सामन्यामध्ये जसं सांगितलं की कमीत कमी 10 षटकारांचा सामना आहे, तशा प्रकारचे षटकार आपल्याला माजीद रगडाच्या बॅटमधून पाहायला मिळाले होते. भारतीय संघामध्ये जर आपण पाहिलं तर चेस मास्टर विराट कोहली, परंतु खऱ्या अर्थानं किनवटचा किंग, किनवट क्रिकेटचा चेस मास्टर अर्थात माजीद रगडा. काल जर T20 मध्ये आपण पाहिलं तर प्रत्येक वेळी स्क्रीनवरती गौतम गंभीरला दाखवलं गेलं. पहिली विकेट भारताची गेली, दुसरी गेली, तिसरी गेली, चौथी गेली. 46 4 बाद 46 अशी अवस्था झाली होती. कारण गंभीरने सांगितलं की युवा नेतृत्व असणारा, युवा रक्त असणारा संघ बनवायचा आहे, तर तो अनुभवाची संघामध्ये गरज असते. कालचा सामना पाहिल्यानंतर सुद्धा कळलं असेल की गौतमची परिस्थिती गंभीर. इथं पुन्हा एकदा चांगला चेंडू गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. दिलीप कमालीचा चेंडू मात्र टाकलाय. समीकरणात 35 चेंडू आणि 90 धावा, म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 15 ते 16 धावा. 35 चेंडू 90. इथं मात्र आपण पाहतोय खूपच शफल करावा लागला चेंडू. नॉन स्ट्राईकला जर आपण पाहिलं तर खूपच बाहेर होता. 4 बाद 35. समोर मात्र फलंदाज संकेत चव्हाण आणि दीपक बट्टलवार. ही जोडी सुद्धा महत्वाची जोडी आहे. दीपक बट्टलवारनं मागच्या काही सामन्यामध्ये आपल्या संघाला विजय मिळवून देणाऱ्या खेळ्या केलेल्या आहेत. इथं मात्र संकेतच्या बॅटमधून पुन्हा एकदा फटका आपण पाहतोय आणि झेल आणखी एक टिपला गेला. आणखी एक फलंदाज बाद. ह्यूज विकेट, बिग लॉस. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे माहेर हॉस्पिटल, माननीय डॉक्टर अनिल राठोड व कराळे दातांचा दवाखाना, माननीय डॉक्टर निखिल कराळे यांची बळीची टाळी. मला वाटतं अनिल राठोड दोन्ही क्षेत्ररक्षकाकडे बघत होते. टक्कर होती काय, चौकार षटकार काय जातोय काय, परंतु काय कमालीचा आणखी एक झेल टिपला. आज मात्र मैदानावरती झेल मास्टर आपल्याला पाहायला मिळतात. 5 बाद 35. धावफलकावरती धावसंख्या आहे ती काटावर पास. आम्ही ज्यावेळी 10वीला होतो त्यावेळी आमच्या घरचे म्हणायचे निदान 35 तरी पाड. परंतु आता शिक्षणामध्ये देखील आमूलाग्र बदल झालेत. सरसकट पास योजना सरकारनं आणली. याचं कारण म्हणजे 7वी 8वी 9वी दबावाखाली 7वी 8वी 9वीची पोरं सुद्धा आत्महत्या करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तो दबाव काय कामाचा, ते शिक्षण काय कामाचं. गोलंदाजी मार्कवरती दिलीप. नवीन फलंदाज मात्र मैदानावरती आपण पाहतोय उमर कुरेशी. गोलंदाजी प्रत्येक सामन्यामध्ये त्याने चांगली केली. आज फलंदाजी मात्र संघाला गरज असताना मैदानावरती संकटमोचक हनुमान म्हणून उमर कुरेशी आलाय. नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय दीपक बट्टलवार. 33 चेंडू मध्ये 90 धावा. सलीम भाईच्या भाषेत सांगायचं झालं तर मग कमीत कमी 13 ते 14 षटकारांची आवश्यकता आहे. फटका मात्र चांगला खेळलाय. चेंडू सरळ सीमारेषा पार येतोय. चौकार. खूप सारा वेळ होता गोलंदाजाकडे, फलंदाजाकडे. एक चौकार वसूल केलाय. मच नीडेड बाउंड्री. दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला 5 चेंडू ज्यावेळी निर्धाव पाहायला मिळाले. थोडंसं सामना लोड होतोय. एका पाठोपाठ विकेट गेले. जबाबदारीने खेळावं लागेल.
उमेरच्या बॅटमधून आणखी एक फटका मात्र बसलाय आणि आणखी एक झेल मात्र टिपलाय. एक और टपका. संधी साधून इथे घेतली झणझणीत विकेट. ही आहे माहेर हॉस्पिटल, माननीय डॉक्टर अनिल राठोड व कराळे दातांचा दवाखाना माननीय डॉक्टर निखिल कराळे यांची बळीची टाळी. 6 बाद 39 धावा. षटक क्रमांक 5व्या षटकातला शेवटचा चेंडू. नवीन फलंदाज मैदानावरती आपण पाहतोय वसीम. किनवट क्रिकेटची क्षेत्ररक्षणाची अभेद्य अशी भिंत आहे वसीम. आज मात्र कशा प्रकारची फलंदाजी करतोय वसीम. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर अखिल आणि जमीर क्षेत्ररक्षकांची जोडी देखील आज गाजताना पाहायला मिळते. फटका दोघादार खेळलाय, पूल केलाय, चेंडू टप्पा पडल्यानंतर खूप ज्यादा उसळी गेलेला चेंडू आपण पाहतोय. पाठलाग सुरू आहे, चेंडू मात्र जातोय. 1 2 3 क्षेत्ररक्षक असताना चेंडू मात्र सीमारेषा पार. हा मारलाय चौका. नागरगोजे हॉस्पिटल जनरल फिजिशियन अँड सर्जन यांचा सनसनीत चौकार. इकडे मात्र क्षेत्ररक्षण करताना आपण पाहतोय फटा पोस्टर निकला हिरो. धाव फलकावरती धाव संख्या 5 षटकाच्या समाप्तीनंतर 43 धावा. तुमच्या अनमोल सौजन्याने आमदार प्रीमियर लीग APL 2026 झाली रम्य. जेव्हा लाभले तुमच्या वतीने बक्षीस सौजन्य. आपल्या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 1,51,000 रुपये देणारे माननीय आमदार भीमराव केराम साहेब, आमदार किनवट माहूर विधानसभा. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 1,01,000 रुपये देणारे माननीय श्रीनिवास नेमानिवार, माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक किनवट माननीय संदीप दादा केंद्रे, जिल्हा उपाध्यक्ष भाजपा नांदेड. तृतीय क्रमांक 71,000 रुपये माननीय भगवान दादा हुरदुके, माजी जिल्हा परिषद सदस्य नांदेड, माननीय दत्ताभाऊ आडे, माजी सभापती पंचायत समिती किनवट. आणि त्याचबरोबर चतुर्थ क्रमांक 51,000 रुपये देणारे माननीय डॉक्टर वसंत बामणे, सुंदर हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर किनवट. माननीय डॉक्टर बालाजी नागरगोजे, तालुका अध्यक्ष डॉक्टर असोसिएशन किनवट, नागरगोजे हॉस्पिटल किनवट यांचे आमच्या तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार, मनपूर्वक धन्यवाद. APL कोर कमिटी डॉक्टर नागरगोजे सर, शेख माजिद रगडा. चेंडू मध्ये 82 धावांची आवश्यकता. प्रत्येक षटकामध्ये जवळपास 16 ते 17 धावा. 30 चेंडू आणि 82 धावा. जर या धावा या मैदानावरती बनवायचे असेल तर फलंदाजाच्या अंगामध्ये माजिद रगडा आला पाहिजे, फलंदाजाच्या अंगामध्ये मला वाटतं रोशन आला पाहिजे, फलंदाजाच्या अंगामध्ये अक्षय मरसकोल्हे आला पाहिजे, फलंदाजाच्या अंगामध्ये पिका आला पाहिजे, फलंदाजाच्या अंगामध्ये असे अनेक खेळाडू आहेत. कालचा सामना आठवा. 30 चेंडूमध्ये 82 धावांची आवश्यकता असताना काल मात्र जी माजिद रगडाची फटकेबाजी होती तशी फटकेबाजी मात्र आज करावी लागणार आहे. गोलंदाजी मार्कवरती मात्र ती संधी देणार नाही, कारण गोलंदाज सुद्धा संकल्प. 30 चेंडू आणि 82 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती संकल्प. इथं हा चेंडू मात्र आपण पाहतोय चेंडू सोडून दिलाय. फलंदाजाला वाटलं की हा चेंडू वाईड जाईल, तर तो चेंडू सोडून दिलाय. रे घेतलाय. बॅटिंग टीमचा रे आहे. स्ट्राईक वरती फलंदाज आपण पाहतोय दीपक बटलवार.
इट्स अ फेअर डिलिव्हरी. इथं मात्र पुन्हा एकदा चेंडू अत्यंत वेगाने ट्रॅव्हल करतोय. आता मात्र दबाव जाणवतोय मुंबई वॉरियर संघावरती. मागच्या 2 सामन्याचं प्रदर्शन आणि या सामन्यावरती जर आपण नजर टाकली तर प्रदर्शनामध्ये खूप फरक पडला. याचं कारण म्हणजे समोरचा संघ नियंत्रित गोलंदाजी, सटीक टप्पा. पुन्हा गतीमध्ये परिवर्तन आहे. पुन्हा चेंडू आपल्याला निर्धाव पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईकला मात्र वसीम थोडासा निराश होतोय, कारण इथं गरज आहे संघाला धावांची. परंतु काय कमालीची गोलंदाजी. आकाशामध्ये तळपता सूर्यनारायण आपण पाहतोय. मैदानावरती खेळाडू घाम गाळतायत. मैदानाच्या बाहेर हजारो प्रेक्षकांची गर्दी देखील आपण पाहतोय. पुन्हा पुन्हा फसवलंय. काय गोलंदाजी. वाह. डॉक्टर बालाजी नागरगोजे यांचा संघ आपण का पाहतोय. नागरगोजे वॉरियर्स जाता जाता मात्र शेवट गोड करण्याचा प्रयत्न या संघाकडून देखील केला जातोय. 6 बाद 43, 43 लॉस ऑफ 6. इथं फटका खेळला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. 1 धाव. आज मात्र अखिल आणि जमीरचं कौतुक करावं लागेल. कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. नेहमी आपण पाहतो की सलामीचे जे 2 गोलंदाज असतात, 2 फलंदाज असतात, त्यांच्यावरती नजरा असतात. आज मात्र अखिल आणि जमीरवरती सगळ्यांच्या नजरा आहे. मैदानावरती क्षेत्ररक्षणाची जयवीरूची जोडी. आज या संघाचा मला वाटतं रवींद्र जडेजा आणि हार्दिक पांड्या, अखिल आणि दुसऱ्या बाजूला जमीर. जयवीरू, रामलखन. इथं पुन्हा एक फटका बसलाय आणि पुन्हा आणखी एक झेल मात्र टिपलाय. एक और टपका. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झंझरीत विकेट. ही आहे माहेर हॉस्पिटल, माननीय डॉक्टर अनिल राठोड व कराळे दातांचा दवाखाना माननीय डॉक्टर निखिल कराळे यांची बळीची टाळी. 44 धावा. 7 बाद 44. 24 चेंडू आणि 81 धावांची आवश्यकता. 24 चेंडू 81. आज नवीन फलंदाज मात्र प्रशांत. काही क्षण जर या सामन्याकडे पाहिलं तर मला असं वाटतं की बाकीचे 7 फिल्डर फक्त उभा राहिलेले आहेत. एका बाजूला अखिल, एका बाजूला जमीर गोलंदाज आणि डॉक्टर बालाजी नागरगोजे. बाकी 7 खेळाडूंनी फक्त उभा राहायचं काम केलंय. 24 चेंडू मध्ये 81 धावांची आवश्यकता. हम तो डूबेंगे सनम, लेकिन आपको लेकर डूबेंगे. गोलंदाजी मार करते आपण पाहतोय गोलंदाज अनिल राठोड. सुरुवात करून दिली होती अनिल राठोडनं. या संघाचा मोहम्मद सिराज. अनिल राठोड. आज जमीर आणि अखिल दोघांनी सांगितलं मी पुन्हा येईन. इथं फटका तर खेळला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. 1 धाव मात्र या चेंडूवरती घेतले. स्ट्राईक वरती मात्र आपण पाहतोय प्रशांत. 23 चेंडू आणि 80. प्रत्येक चेंडूवरती मोठे फटके गरजेचे आहेत. म्हणजे पहिल्या सामन्यामध्ये जे आपल्याला पाहायला मिळालं होतं रॉयल्स राठोड संघ पाठलाग करताना संघाची अवस्था खराब झाल्यानंतर मात्र अक्षय चव्हाणची दमदार खेळी झाली होती. तशा प्रकारच्या खेळीची गरज आहे. गोलंदाजी मार करते मात्र ती संधी गोलंदाज देत नाही अनिल राठोड. पुन्हा एकदा चांगला चेंडू मात्र आपल्याला पाहायला मिळतोय का पाहूया, परंतु उजव्या एसटीच्या खूपच बाहेरून चेंडू गेलाय. इट्स अ व्हाईट बॉल कॉल. अवांतर धाव मात्र आपल्याला पाहायला मिळतोय.
तब्बल 1,51,000 रुपयांचं पारितोषिक असणारी स्पर्धा आतापर्यंत जवळपास 3 संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये उतरलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्याच्यामध्ये करण सुपर किंग्स, मुंडे वॉरियर्स आणि विशाल योद्धा. चौथा संघ मात्र कोणता असणार याच्यानंतर देखील बिग बॅटल आहे. केंद्रीय सरकार वॉरियर्स विरुद्ध समर्थ फायटर. म्हणजे काळ पहा कसा बदलतो. अल्ताफ राजाच्या भाषेत सांगायचं झालं तर अरे वो साल दुसरा था ये साल दुसरा आहे. मागच्या वर्षीच्या स्पर्धेमध्ये समर्थ फायटर अनबीटन फायनल पर्यंत सर्व सामने जिंकणारा संघ होता, अनबीटन. परंतु यावर्षी संघर्ष करावा लागलाय. सात बाद 47, 48 धावांचा सर्वात कमी धावसंख्येचा सामना आपण पाहिलाय. इथं 47, 7 बाद 47. इथं गतीमध्ये परिवर्तन केलेला चेंडू टाकला होता, परंतु फटका मात्र धुवाधार पंच नितेश कदम यांचा इशारा येतोय. 6 धावा. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय डॉक्टर वसंत बामणे यांचे सुंदर हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर किनवट यांचा दणदणीत षटकार. संघाची एक मात्र आशा आता दीपक बट्टलवारकडे सर्वांच्या नजरा असतील. 21 चेंडू आणि 72 धावांची आवश्यकता. 21 चेंडू 72. स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर 15 चेंडू मध्ये अर्धशतक झळकवणारे खेळाडू देखील आपल्याला पाहायला मिळाले. स्पर्धेमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक झळकवलं होतं मुन्ना पठाण. दुसरं 15 चेंडू मध्ये अक्षय मरसकोल्हे आणि त्यानंतर 15 चेंडू मध्ये रेवंत. पुन्हा एकदा फटका तर खेळलाय, संकल्प आलाय, परंतु षटकार. सर सलामत तो पगडी धुवाधार, हा गेला षटकार. माननीय डॉक्टर वसंत बामणे यांचे सुंदर हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर किनवट यांचा दणदणीत 7 चेंडू 7 बाद 59, 20 चेंडू आणि 66 धावा. 20 चेंडू मध्ये 11 षटकार. गोलंदाजी मार करते गोलंदाज अनिल, चतुर गोलंदाज आहे. फटका तर खेळला क्षेत्ररक्षक चेंडूवरती. पुन्हा पाहूया, दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न होतोय. 2 धावा मात्र या चेंडूवरती घेतल्या जात आहेत. या षटकातील अंतिमचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज अनिल, समोर फलंदाज दीपक. ओहो, इथं मात्र फटका ऑन साइडला खेळायचा होता, हवेत गोळीबार केलाय. अंदाधुंद कारभार मात्र पाहायला मिळतोय. बॅट आणि चेंडू यांचा कोणताही संपर्क नाही, नेटवर्कच्या बाहेर आहे, कव्हरेजच्या बाहेर आहे. 18 चेंडूमध्ये धावा बनवायचे त्या 18 चेंडू आणि धावा बनवायचे त्या 63. 62 झाले, 63 बनवायचे. 42 चेंडू मध्ये बनवलेत आणि 18 चेंडू मध्ये बनवायचे 63. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा आपण पाहतोय संकल्पगिरी. संकल्पासाठी सुद्धा हे वर्ष जर आपण पाहिलं तर थोडंसं संमिश्र राहिलंय. मागच्या वर्षी धावांचा पाऊस आपल्याला पाहायला मिळालाय. इथं पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न केलाय. अपील मला वाटतं थोडंसं गोलंदाजानं सुरुवात केली, त्याच्यानंतर यष्टीरक्षकाने थोडीशी साथ द्यायचा प्रयत्न केला, परंतु बाकीचे खेळाडू जर आपण पाहिलं तर 30 यार्ड सर्कलच्या आतले शांत होते. अपीलमध्ये उत्साह तितकासा नाहीये, विश्वासही नाहीये. इथं फटका मात्र क्लास डान्सिंग येतो. षटकार, फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय डॉक्टर वसंत बामणे यांचे सुंदर हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर किनवट यांचा दणदणीत षटकार. 7 बाद 68. आता जाता जाता काही चेंडूवरती मात्र आपली करामत दाखवताना दीपक आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा फटका, कनेक्ट आहे, स्वीट साऊंड आहे.
लागोपाठचा दुसरा हँडसम येतोय षटकार. धवादार हा गेला षटकार. माननीय डॉक्टर वसंत बामणे यांचे सुंदर हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर किनवट यांचा दणदणीत षटकार. 15 चेंडू आणि 51 धावांची आवश्यकता. समोर दीपक बट्टलवार. हा चेंडू मात्र उजव्या एसटीच्या बाहेर. इट्स अ वाईड बॉल कॉल. अगदी असामान्य उंची देखील आपण पाहतोय पंचांची. मी पहिल्यांदा मुंबईला गेल्यानंतर अमिताभ बच्चनला भेटलो आणि त्याच्यानंतर नितेश कदम सरांना पाहिलंय. पंधरा चेंडू मध्ये 50. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द ग्राउंड. आला षटकार. असा धुवाधार हा गेला षटकार. माननीय डॉक्टर वसंत बामणे यांचे सुंदर हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर किनवट यांचा दणदणीत षटकार. ए चला बॉल दे रहे आतमध्ये. अरे क्या बच्चे रे छोटे, बॉल लेके भागते. मैच खत्म होने के बाद आओ तुम्हारे को 10-12 बॉल देता. ये मैच का बॉल लेके भागते. मैं तो टीवी पे दिखाऊंगा सबके घर पे. घर में अम्मी टीवी चालू करेंगे ना, तुम दिखेगे उसमें बॉल लेके भाग रहे. फिर घर को जाके धुलाई पडेगी. फिर पुन्हा जाऊया मैदानात. गोलंदाजी मार करते. पुन्हा संकल्प महागडा ठरतोय. अगदी यष्टी रक्षक जर आपण पाहिलं तर यष्टीला चिटकून आहेत. इथं मात्र पुन्हा एकदा बरसलाय या षटकातला आणखी एक षटकार. 4 षटकार असा धुवाधार हा गेला षटकार. माननीय डॉक्टर वसंत बामणे यांचे सुंदर हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर किनवट यांचा दणदणीत षटकार. जर सांगितलं होतं या सामन्यामध्ये जर जिंकायचं असेल तर तुमच्या अंगामध्ये माजिद रगडा आला पाहिजे, मुनव्वर पठाण आला पाहिजे, अक्षय मरसकोल्हे आला पाहिजे, तुमच्या अंगामध्ये साहिल आला पाहिजे, तुमच्या अंगामध्ये रेवंत आला पाहिजे, तुमच्या अंगामध्ये पिका आला पाहिजे. आणि इथं आणखी एकदा बरसलाय या षटकातला 5वा षटकार. हा गेला षटकार. माननीय डॉक्टर वसंत बामणे यांचे सुंदर हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर किनवट यांचा दणदणीत षटकार. मला वाटतं एक रेकॉर्ड बनवला दीपक बट्टलवार. एका षटकामध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा पराक्रम केला. 5 षटकार, 31 धावा या षटकामध्ये कुठल्या गेलेत. 12 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 32. 12-32. इलेक्ट्रिक ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत निहा इलेक्ट्रिकल्स, सबस्टेशन, शासकीय व खासगी विद्युत कामे, पोल उभारणी यांचे दर्जेदार काम 1998 पासून कार्यरत. 12 चेंडू आणि 32 धावा म्हणजे 5 षटकारांचा सामना शिल्लक आहे. बहुधा असं वाटतंय दीपक बट्टलवारच्या अंगामध्ये खऱ्या अर्थाने माजिद रगडा आलाय. त्याच प्रकारचे षटकार मात्र पाहायला मिळालेत. कालच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं की 30 चेंडूमध्ये 80-85 धावांची आवश्यकता असताना माजिदने मात्र एक हाती तो सामना जिंकून दिला होता. आज मात्र काय होणार. पुन्हा एकदा झोपलेले सगळे प्रेक्षक जागे करण्याचं काम दीपक बट्टलवार करतोय. घरामधले बंद झालेले टीव्ही चालू करण्याचं काम दीपक बट्टलवार मैदानावरती करतोय. खास तौर पर इस मैच का आनंद लेने के लिए औरंगाबाद शहर से बिलोंग किया यहाँ पर मुन्नू भाई, उनका भी हम स्वागत करते हैं. 12 चेंडू आणि 32 धावा म्हणजे 5 षटकार. इथं स्ट्राईक वरती मात्र प्रशांत आहे. प्रशांत मात्र काय करणार. 1 धाव घेऊन स्ट्राईक मात्र देणार का, कारण ते खऱ्या अर्थाने गरजेचं आहे. सर्वांच्या नजरा या पॉइंट टेबल मध्ये जे 3 संघ आहेत त्या 3 संघाच्या नजरा मात्र देखील या सामन्यावरती लागलेल्या आहेत. एक धाव घ्यायचा प्रयत्न. प्रशांतने मात्र ही रणनीती चांगली दाखवली. पुढच्या 11 चेंडूमध्ये 5 षटकार. गोलंदाजी मार करते आपण पाहतोय गोलंदाज राजू. एक महागड षटक आपल्याला पाहायला मिळालं. संकल्पगिरीसाठी मात्र हे वर्ष तितकंसं चांगलं ठरलं नाही. मोक्याच्या क्षणी एका षटकामध्ये 5 षटकार गेलेले आहेत.
एका षटकामध्ये जास्तीत जास्त षटकार मारणाऱ्या खेळाडूसाठी जे पारितोषिक होतं तिरुपती मुंडेसर यांच्याकडून. इथं चेंडू मात्र अपेक्षेपेक्षा जास्त उसळलं. इट्स अ व्हाईट बॉल कॉल. अगदी फलंदाजाच्या डोक्यावरून चेंडू जातोय. इट्स अ व्हाईट बॉल कॉल. अवांतर धाव असेल. तिरुपती मुंडे यांच्याकडून एका षटकामध्ये जास्तीत जास्त षटकार मारणाऱ्या खेळाडूसाठी तब्बल 5,000 रुपयांचं जे पारितोषिक होतं ते आता पारितोषिक दावेदार म्हणून दीपक बट्टलवार. पुन्हा एकदा चेंडू सरळ भिरकावलाय. सीमारेषेवर आलाय षटकार. काय बॅटिंग केली. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय डॉक्टर वसंत बामणे यांचे सुंदर हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर किनवट यांचा दणदणीत षटकार. 17 चेंडूमध्ये 52 धावा. एका बॅट वरती करा दीपक बट्टलवार. 17 चेंडूमध्ये 52 धावा. संकटमोचक हनुमान या संघाचा आज जर पाहिलं तर सूर्यकुमार यादव ठरतोय. 17 चेंडूमध्ये 52 धावांची धुवाधार खेळी. ड्रेसिंग रूम मध्ये सन्नाटा पसरला होता, परंतु आता ड्रेसिंग रूम मध्ये जल्लोष पाहायला मिळतोय. कॅमेरामॅन एकदा ड्रेसिंग रूम थोडस झूम करा समोरच्या बाजूला. पुन्हा एकदा आपण पाहतो चेंडू. याच्या अगोदर मला वाटतं धीरज राठोडनं देखील तो पराक्रम केलाय. 5 षटकार आणि 1 चौकार मारलाय. पुन्हा एकदा चांगला चेंडू मात्र पाहायला मिळतोय. अमोल जाधव अर्थात विराट यांच्याकडून 1,000 रुपयाचं पारितोषिक आहे. जर दीपक बट्टलवारनं सामना जिंकून दिला तर 1,000 रुपयाचं पारितोषिक. 8 चेंडू 24. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव मात्र या चेंडूवरती घेतली आहे. 7 चेंडू आणि धावा बनवायचे त्या 23 धावा. या चेंडूवरती मात्र काय होणार. सर्वांच्या नजरा या चेंडूवरती आहेत. 7वा चेंडू निर्णायक चेंडू. सामन्याचं समीकरण ठरवणारा चेंडू आहे. प्रेक्षकांच्या डोळ्याचं पारणं फेडणारी खेळी मात्र आज दीपक बट्टलवारनं केली आहे. प्रशांत मात्र तितकी साथ देणार का. 7 चेंडू 23 धावांची आवश्यकता. इथं मात्र घात झालाय. इट्स अ नो बॉल कॉल. तिसऱ्या पंचांकडे देखील मागणी आहे. तिसऱ्या पंचांकडे देखील मागणी आहे. बेस्ट आउट. काय जबरदस्त षटक मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी मोक्याचे शमी राजू. इट्स अ नो बॉल कॉल. हा गेला नो बॉल. करंट टेंट हाऊस किनवट यॉन्स कडून नो बॉलची अकरान. इट्स ब्रिंग इट ऑन. गेम इज ऑन. 7 चेंडू 22. फ्रीडचा चेंडू आहे. फ्रीडच्या चेंडूवरती फटका तर खेळलाय. 1 धाव घ्यायचा प्रयत्न होतोय. इथं मात्र आणि इथं गरज नसताना केलेला पराक्रम आहे. गरज नसताना केलेला पराक्रम. फलंदाज मात्र बाद होऊन परतावं लागेल. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झंझरीत विकेट. ही आहे माहेर हॉस्पिटल. माननीय तिसऱ्या पंचांकडे पुन्हा एकदा मागणी आहे. क्रॉस चेक करायचं आहे. तिसऱ्या पंचांकडे पुन्हा एकदा मागणी आहे.
प्रशांत आउट आहे. न्यू बॅटर स्ट्राईक वरती असेल. नवीन फलंदाज मैदानावरती आपण पाहतोय शिवा. इथं मात्र समीकरण असेल. सहा चेंडू आणि धावा बनवायचे त्या 21. 6 चेंडू मध्ये कमीत कमी 3 षटकारांची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्कवरती मला वाटते गोलंदाज दिलीप. स्ट्राईक वरती फलंदाज शिवा जाधव. गोलंदाजी मार्कवरती दिलीप. कशा प्रकारची गोलंदाजी करणार. आतापर्यंत दिलीपनं एका षटकामध्ये केवळ 8 धावा दिल्या आणि 2 फलंदाज बाद केले. मोक्याच्या क्षणी कोण बनेगा नायक और कोण बनेगा खलनायक ठरवणारं षटक आहे. इथं मात्र फटका तर खेळला आहे. पाहूया असे प्रेक्षक आहे का. एक धाव मात्र या चेंडूवरती. 20 चेंडू मध्ये 52 धावावरती फलंदाजी करतोय दीपक आणि 5 चेंडू मध्ये बनवायचे 20. 5 चेंडू 20. दीपक बट्टलवार आतापर्यंत या सामन्यामध्ये जे केलंय ते यश मिळवून आपल्या संघाला देणार का. परंतु समोर मात्र चतुर गोलंदाज आहे. या गोलंदाजाने पहिल्या षटकामध्ये केवळ 8 धावा खर्च केल्या होत्या. पुन्हा एकदा तशाच प्रकारच्या गोलंदाजीची अपेक्षा असेल. सर्वांच्या नजरा मात्र मैदानावरती आहेत. दीपकच्या बॅटमधून एक शानदार चेंडू सरळ भिरकावला. षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय डॉक्टर वसंत बामणे यांचे सुंदर हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर किनवट यांचा दणदणीत षटकार. डीजे सामना मात्र आपण पाहतोय. गाणं आपण ऐकतोय चक दे इंडिया. परंतु सामना मात्र चक दे ठोक दे इंडिया. काय जबरदस्त बॅटल रंगलंय. सावलीमध्ये बसलेल्या प्रेक्षकांना सुद्धा घाम आलाय. जे प्रेक्षक सावलीमध्ये बसले त्या प्रेक्षकांना सुद्धा घाम आलाय. पुन्हा एकदा दीपक बट्टलवार च्या बॅट मधून आणखी एक फुलटॉस चेंडूवरती आलाय षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय डॉक्टर वसंत बामणे यांचे सुंदर हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर किनवट यांचा दणदणीत षटकार. कालच्या सामन्यामध्ये चेस मास्टर विराट कोहली, माजिद रगडा आपण पाहिलाय. आजच्या सामन्यामध्ये चेस मास्टर दीपक बट्टलवार या संघाचा विराट कोहली ठरणार का. समोर गोलंदाज पुन्हा एकदा जबरदस्त षटकार. लागोपाठच्या हा गेला षटकार. माननीय डॉक्टर वसंत बामणे यांचे सुंदर हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर किनवट यांचा दणदणीत षटकार. 2 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. सामना आवडला असेल तर दीपकसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत. काय जबर. चला बॉल आलाय का. बॉल पहा. अरे बॉल आतमध्ये द्या असला तर द्या बाबा द्या. 2 चेंडू 2 धावांची आवश्यकता.
काल चेस मास्टर आपण विराट कोहली माजीद रगडा पाहिले आणि आज चेस मास्टर ठरणार का दीपक बट्टलवार या संघाचा विराट कोहली. इथं झेल सुटलाय. सामना मात्र बरोबरीत आहे. सुपर ओव्हरचा थरार पाहायला मिळणार का. एक चेंडू आणि एका धावीची आवश्यकता. अरे फायनल उद्या आहे परंतु फायनल पूर्वी फायनलचा थरार. मैदानाच्या बाहेर उपस्थित असणारे 22,500 प्रेक्षक आता आपल्या जागेवरती उभे राहिलेले आहेत. थांबा थोडं. ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे त्यांनी सामना परत पहा. डोळ्यावरती हात ठेवा. एक चेंडू एक धाव. शिवा मात्र स्ट्राईक वरती. काय होणार. शिवा स्ट्राईक वरती. तिकडे आर्मी बालाजी म्हणजे सज्ज झाले मैदानात परत येण्यासाठी. काय होणार. सर्वांच्या नजरा मैदानावरती आहेत. बसलेले प्रेक्षक आता उभे राहिलेत. गोलंदाज दिलीप. एक चेंडू एक. बच्चा नहीं बोलना अंकल. शिवा ना बेबेरा. कॅमेरा फोकस. डीजे